मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज ड्रॉप घेऊ नका, असं मी एक कॉमेंट वाचलं. मी मन लावून हे सगळं कॉमेंट वाचलंय बरं का. मी तुमचे कॉमेंट बघतो नेहमी. काय आपण पुन्हा एकदा वाचूया. काय सांगितलंय? आपलाच विद्यार्थी मित्र आहे लक्षात घ्या. त्याचं म्हणणं काय आहे पहिला जाणून घ्या. प्लीज कोणीही ड्रॉप घेऊ नका. मी ड्रॉपर राहून सांगत आहे. म्हणजे ॲक्चुअली त्या मुलानं ड्रॉप घेतलेला होता. ओके. मी खूप चांगला अभ्यास केला होता. पण त्यानं जे पुढे सांगितलंय ना, ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे. हा खूप इम्पोर्टंट आहे. मला ते पटलंय आणि हे सगळ्या मुलांना कळायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्याने काय लिहिलंय बघा. पण जर आपल्याकडून शेवटच्या दिवसात म्हणजे लास्ट मोमेंटला म्हणूया आपण, शेवटच्या दिवसात जर बरोबर बरोबर नाही किंवा शेवटचे दिवस जर बरोबर नाही गेले. आता हा शेवटचे दिवस हाच इम्पोर्टंट पॉइंट आहे. मी ड्रॉप घ्यायचा डिसिजन घेतलाय. मी 24 तास अभ्यास करतोय. हां, लिटरली 24 तास अभ्यास करतोय. मला दुसरं आता काही सुचत नाहीये. मी चांगला अभ्यास करतोय. पण शेवटी काय होतं, तुम्हीच काय करता माहितीये का? मग पेपर कसा जाईल? चांगले मार्क पडतील का? मी आता ड्रॉप घेतलाय. माझा परत स्कोर कमी आला तर? निगेटिव्ह थिंकिंगला स्टार्ट होतं. निगेटिव्ह थिंकिंगला स्टार्ट होतं. हे टाळावं लागेल तरच ड्रॉप घ्या. हां, हे तुम्ही मनानं हे ड्रॉप इयर तुम्हाला स्ट्राँग बनवायला शिकवेल नाही शिकायचंच आहे. नाही जमत तर अवघड होईल. तर काय लिहिलंय बघा, तर पूर्ण गेम ओव्हर होतो. समजून घ्या त्याची भाषा. सिरियसली पुन्हा प्रचंड तणाव येतो येऊ द्यायचाच नाहीये. मोमेंटम ब्रेक करायचंच नाहीये लक्षात घ्या. पण त्याचं म्हणणं अतिशय इम्पोर्टंट आहे. मी बघितलंय. माझ्याकडे दरवर्षी ड्रॉपर मुलं येतात ना, सुरुवात करतात, पण सगळेच शेवटपर्यंत टिकत नाहीत, ही रिॲलिटी आहे. हां, गेल्या वर्षी सुद्धा असंच झालं होतं. आता जे शेवटपर्यंत टिकले त्यांचा ठीक-ठाक स्कोर होतो लक्षात घ्या. चांगला स्कोर होतो म्हणूया आपण. क्षमतेनुसार त्यांचा चांगला स्कोर होतोच. पण जे मधूनच हार मानतात त्यांचं काय मग? अवघड गोष्ट आहे ना. त्यामुळे शेवटचे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. तर नेमका ड्रॉपरचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? जेव्हा बोर्डची एक्झाम सुरू होते ना बाकीच्या मुलांची, ड्रॉपरसाठी ना सिरियसली ऑफलाईन कुठे बॅचेस नाहीच आहेत. नीट ड्रॉपरच्या असतील, जेईई ड्रॉपरच्या असतील. पण सीईटी ड्रॉपर तसं सीईटीला ॲक्चुअली क्लासेसच कमी आहेत. सगळे जेईई नीटच्याच मागे लागलेत म्हणूया आपण. मग अशा वेळेस लास्ट मोमेंटला अवघड होतंय थोडंसं. बरं अजून काय त्यानं लिहिलंय बघा लक्षात घ्या आणि सगळ्यात इम्पोर्टंट मला बोलायचं आहे. आणि खरंच जेईचे क्वेश्चन येत आहेत. जेईचे क्वेश्चन आणि त्यानं आणि हे पण मला बोलायचंय. जेईच्या क्वेश्चन बद्दल बोलायचंच आहे. त्यानं सांगितलंय तुम्हाला आता या लेव्हलला वाटत असेल, की मीच हुशार आहे, मी करून दाखवेल. तर मित्रा तुला हे पुढच्या फेब-मार्चमध्ये समजेल, की तुमचा पूर्ण वर्ष या लोकांच्या स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बरं का YouTubeवरून तुम्हाला स्ट्रॅटेजी देत असतो, मोटिव्हेशन देत असतो. या लोकांच्या स्ट्रॅटेजी व्हिडिओवरच जाईल. बाई जो म्हणजे ही कॉमेंट नीट फॉलो करेल ना, तो डिप्रेशन पासून वाचेल. मी याच्या अपोझिट आहे. मी याला विरोध करेन. डिप्रेशन काय येतं? अभ्यास नाही केला तर येणार आहे ना. हां आणि तुमच्या क्षमता ओळखून तुम्ही जर अभ्यास केला तर का डिप्रेशन येईल सांगा बघू? का येईल? येऊ शकतच नाही लक्षात घ्या. बरं खरंच इथे 1 वर्ष देण्यापेक्षा लोकल कॉलेजमध्ये जाऊन स्किल डेव्हलपमेंट इथं फुल सपोर्ट या मित्राला. स्किल डेव्हलपमेंट शिवाय काही होणार नाहीये. टॉपचं कॉलेजमध्ये गेलाय आणि स्किल नाहीये तुमच्याकडं, जे स्किल गरजेचे आहेत प्लेसमेंटसाठी, जे तुम्हाला कंपनी पॅकेज ऑफर करणार आहे, त्यांच्या काही अपेक्षा आहेत, ते फुलफिल करणारं स्किल डेव्हलप तुमच्याकडे व्हायलाच पाहिजे 4 वर्षात. ते तुम्ही लोकल कॉलेजमध्ये करू शकता. बहुतेक लोकलचं स्पेलिंग चुकलंय, असू दे. ते लोकल कॉलेजमध्ये तुम्ही करू शकताय. करू शकताय. मी मान्य करतो ही गोष्ट. पण तुम्हीच बोलताय रे, ड्रीम कॉलेज, टॉपचं कॉलेज आणि तुम्हाला माहिती आहे टॉपच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट रेशो हा चांगला आहे, हे लक्षात घ्या. पण लोकल कॉलेजमध्ये स्वतःहून झटावं लागेल. हां, सुरुवातीला थोडं स्ट्रगल होईल. मग तुमची मानसिकता भिणाऱ्याची, घाबरण्याची मानसिकता असेल तर हा विचार सुद्धा करू नका. नाही, पण मी शेवटपर्यंत मला ते करायचंय अशी मानसिकता असेल आणि शेवटी डिप्रेशन येऊ शकतं. येऊन द्यायचं नाहीये. त्यासाठी एकच उपाय ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच फुल लेंथ टेस्ट स्टार्ट करायच्या. 200 मार्काच्या टेस्ट. टेस्ट एनालिसिस. मी एका स्टुडंटला काल भेटलो होतो. ॲक्चुअली 10वी ला 95% मार्क आहेत आणि सीईटीत पण 95च पडलेत. चांगला स्कोर आहे. 95 पण चांगला स्कोर आहे. तर त्या स्टुडंटला मी विचारलं, की "किती मॉक टेस्ट दिल्या?" 15. मी म्हटलं, "मग काय एवढा स्कोर कमी झाला?" पहिल्या मॉक टेस्टला किती स्कोर होता? 80. मग मी म्हटलं, "एवढा?" मग त्या स्टुडंटने सांगितलं, की त्यांच्या क्लासमध्ये मॉक टेस्ट ह्या एप्रिलमध्ये घेण्यात आल्या. तेही डेली एक मॉक टेस्ट. नाही. मॉक टेस्ट सुरुवातीला आठवड्याला 1 असू दे, त्याचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, एनालिसिस व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. बरं अजून काय सांगितलं मित्रांनो?
आणि भाई माझ्या 2 अटेम्प्ट वरून सांगत आहे की सीईटी इज लक बेस्ड एक्झाम. बिलकुल नाही. हा बिलकुल नाही. लक बेस्ड एक्झाम नाहीच आहे. प्रचंड अभ्यास करायचा आहे, मन लावून अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. ओके. बर. आता मुद्दा असा आहे, याच्यावर बोलायचं आपल्याला. जेई चे क्वेश्चन येत आहेत. जेईचे क्वेश्चन येतात ना, चला जेईचाच क्वेश्चन घेऊया आपण. तुमच्या समोर प्रश्न आहे, 2024 ला आलेला क्वेश्चन आहे, जेई मधलाच क्वेश्चन आहे. काय दिले रे ह्या जेईच्या क्वेश्चन मध्ये? एफ ऑफ एक्स दिलंय. ओके, काय दिलंय एफ ऑफ एक्स? ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस 41 दिलंय. एफ ऑफ वन ची व्हॅल्यू किती दिली? सॉरी, एफ डॅश वन ची व्हॅल्यू किती दिले? 2 दिले. आणि एफ डबल डॅश आहे बरं का, लक्षात घ्या. तिथे जरा मिस्टेक आहे असं वाटतंय बरं का. एफ डबल डॅश आहे, डबल डेरिव्हेटिव्ह आहे, त्याची व्हॅल्यू 4 दिले. आणि विचारलंय काय रे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. जेई मधला क्वेश्चन आहे. आपल्या डिफरन्सिएशन टॉपिक मधला पहिला एक्सरसाइज बघायचा, तो या टाईपचेच क्वेश्चन्स आहेत. हा नसेल कदाचित, हा नसेल, पण या टाईपचेच आहेत. काही अवघड नाहीये. चला, एफ ऑफ 140 आहे. मी एफ ऑफ 1 पुट करतो. जिथं जिथं एक्स आहे तिथं 1 पुट करतो. हे किती सोपं आहे. मग एक्स 1 चा स्क्वेअर असू दे, 1 चा क्यूब असू दे, 1च येणार. म्हणजे मला मिळालं काय रे? ए प्लस बी प्लस सी प्लस 41. आणि एफ ऑफ 1 ची किंमत त्यांनी 40 दिली. आता प्लस 1 चं मायनस, सॉरी, प्लस 41 चं मायनस 41 करा. म्हणजे मला एक इक्वेशन मिळालं. ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू -1. चला आता डेरिव्हेटिव्ह काढून पुन्हा 1 व्हॅल्यू पुट करूया. मग आता डेरिव्हेटिव्ह काढूया. एफ डॅश 1. चला, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 3x स्क्वेअर येणार. मग 3ax स्क्वेअर. याचं डेरिव्हेटिव्ह 2bx आणि याचं c येणार. आणि याची व्हॅल्यू 2 दिले. एफ डॅश 1 खाली पुट करूया 1. हा. ओके. आता तिथंच केलं चाललं असतं, पण मी तुम्हाला सांगतो इथे एफ डॅश एक्स लिहितो बरं का बाळांनो मी. मग एफ डॅश आता एक्स व्हॅल्यू 1 पुट करा आणि तुम्हाला माहितीच आहे तेवढंच येणार आहे 2b प्लस सी. आणि दॅट इक्वल्स टू त्यांनी दिलेलं आहे 2. त्यांनी किती व्हॅल्यू दिलेली आहे सांगा? 2 व्हॅल्यू दिलेली आहे डेरिव्हेटिव्हची. जिथं जिथं एक्स आहे तिथं मी 1 पुट केलं, लक्षात घ्या. जिथं जिथं एक्स आहे तिथं 1 पुट केलं. चला, हे इक्वेशन 2 म्हणूया आपण. हे इक्वेशन 2 आहे. अजून डेरिव्हेटिव्ह काढूया. डबल डॅश एक्स म्हणूया आपण. याचं डेरिव्हेटिव्ह 3 2 जा 6a येणार, एक्स येणार. याचं डेरिव्हेटिव्ह 2b होणार आहे. आणि एफ डबल डॅश 1 ची व्हॅल्यू म्हणजे 6a प्लस 2b याची जी व्हॅल्यू येणार आहे ते त्यांनी दिलेली आहे 4. प्रत्येकाला 2 न डिवाइड करा म्हणजे 3a प्लस b इक्वल्स टू 2. हे तिसरं इक्वेशन मिळालं. हे लक्षात घ्या. तिसरं इक्वेशन मिळालं. आता हे 3 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. कशी सॉल्व्ह करूया आपण? मी तुम्हाला सांगू का? या इक्वेशन मधून हे इक्वेशन मायनस करा. 2 मधून 1 काय करा? मायनस करा. चला करूया आपण. 3a मधून a गेला, 2a उरलं. 2b मधून b गेलं, तर b उरलंय. ओके. c मधून c कॅन्सल करा. 2 -1 -1 चं प्लस 1 करा म्हणजे 2a प्लस b इक्वल टू 3 मिळालं मला. ओके. काय प्रॉब्लेमच नाहीये, लक्षात घ्या. हे इक्वेशन सायमल्टेनियस आहे. सॉल्व्ह होऊ शकतं. बघा, हे इक्वेशन कोण आहे सांगा? की 3a प्लस b इक्वल्स टू 2. हे इक्वेशन कोण आहे सांगा? 2a प्लस b इक्वल्स टू 3. करा सबट्रॅक्शन. 3 - 2 a येणार. 2 - 3 -1 येणार. a ची व्हॅल्यू -1 आली. चला, a ची व्हॅल्यू -1 इथं पुट करा. -1 पुट करा. -2 काय होतील? +2. 3 + 2 5 येणार. चला, b ची व्हॅल्यू 5 आली. आता c ची व्हॅल्यू काढायची ना तुम्हाला. चला, a ची व्हॅल्यू -1 पुट करा. -1 ला -1 कॅन्सल. b ची व्हॅल्यू 5 पुट करा. +5 चं काय होतील? -5. मग c ची व्हॅल्यू -5 आली. मला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. a स्क्वेअर ची व्हॅल्यू 1, b स्क्वेअर ची व्हॅल्यू 25, सी स्क्वेअर ची व्हॅल्यू 25. या सगळ्यांची ऍडिशन करा. 51. 51 आन्सर येते. काय अवघड आहे? काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये रे. आणि मी काय म्हणतोय, तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागेल. तुम्हाला हा विचार करावा लागेल. सायमल्टेनियस 8वी पासून झालेला आहे. ओके. तुम्ही म्हणाल, सर 50 सेकंदात सॉल्व्ह करून दाखवा. कुणालाच होणार नाहीये. प्रॉब्लेम लेंदी आहेत. मग होईल तेवढं अटेम्प्ट करायचं. स्ट्रॅटेजी बदलायच्या, लक्षात घ्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा क्वेश्चन. वाय डॅश, वाय डबल डॅश पूर्ण सोडवून देणार नाही. होमवर्क देणार आहे. पण जेव्हा तुम्ही कुठल्याही एक ऍप्लिकेशन मध्ये जाल, तुम्हाला त्यांनी काय केलंय कळतच नाही. त्यासाठी बेसिक पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडं हवी आहे व्हिजन बॅच. मी तुम्हाला या बॅच बद्दलच बोलणार आहे. पण पहिला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करून देतो. चला, y ऑफ थीटाची व्हॅल्यू 2 cos थीटा सांगू का तुम्हाला?
माझ्या 11th स्टँडर्डच्या मुलांना सांगतो, की मी हे जे-ई-ईतले क्वेशन्स आहेत. जेव्हा मी ट्रिगो 2 शिकवतो तेव्हा. बघा ना, cos2 थिटाचा फॉर्म्युला वापरणार आहे मी 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. cos3 थिटाचा फॉर्म्युला वापरणार आहे मी 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. पुढचं आहे तसंच 4 cos2 थिटाचा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस 5 cos थिटा आणि प्लस 2. चला आता न्यूमरेटर ना क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये लिहूया. कॉस स्क्वेअर थिटा अगोदर लिहूया. 2 कॉस थिटा मायनस 1 काही त्याचे फॅक्टर्स करत बसू नका. डिनॉमिनेटर बघा. 4 कॉस क्यूब थिटा प्लस 8 कॉस स्क्वेअर थिटा हे ना मल्टिप्लाय केलंय. आता हे 5 कॉस थिटा मधून 3 मायनस केले की 2 कॉस थिटा आणि 4 वन चा मायनस 4 आहे. हे प्लस 2 मायनस 4 मायनस 2 येणार. या खालच्या सगळ्यांमधून 2 कॉमन काढूया. वरून 2 कॉमन निघत नाहीये. नाहीतर कॅन्सल झालं असतं. मग 2 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा मायनस 1 डिवाइड बाय 2 कॉमन काढा. मग 2 कॉस क्यूब थिटा प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1. ओके. आता हे आहे तसं मला नेक्स्ट पेजवर लिहायचं आहे. हां. मी तुम्हाला सांगतो मी काय लिहितोय ते बघा. ओके. पहिल्यांदा मी इथं लिहितोय 2 याचा कोएफिशियंट. नंतर 2, 4, 1, मायनस 1. 2, 4, 1 आणि मायनस 1. आता मी सांगू का, मी इंजिनिअरिंगला जे शिकलो ना, ते तुम्हाला आता शिकवणार आहे. सिंथेटिक डिव्हिजन. अरे ती तर आपण 9th मध्येच शिकलोय. पण 9th मध्ये जी गोष्ट तुम्हाला शिकवली नव्हती ती आता शिकवतो. चला या सगळ्यांची ॲडिशन जर 0 आली, तर इथं +1 घ्यायचं. आलं का डोक्यात? करा सगळ्यांची ॲडिशन. 2 + 4 6 + 1 7 नाहीये 0. तर अल्टरनेट नंबरची ॲडिशन करायची. 2 + 1 3. 4 - 1 3 आलं की इक्वल. मग त्यावेळेस इथं -1 घ्यायचं सांगतो इथं 0 येणारच. नवीन काहीतरी शिकला ना तुम्ही. लिहून कोण घेणार? मग नोट्स बनवा ना. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये सगळ्यांची ॲडिशन जर 0 आली तर इथं मी +1 लिहिलं असतं. अल्टरनेट ॲडिशन इक्वल आली तर -1. आता कशी करतात सिंथेटिक डिव्हिजन? हा नंबर आहे तसा इथं लिहितात. मग 2 वन जा -2. 4 - 2 2. पुन्हा 2 वन जा इथं -2. 1 - 2 -1. मायनस इंटू मायनस +1. 1 - 1 0 आलं. मग आता मला फॅक्टर मिळाले. इथं जर -1 असेल तर मला फॅक्टर्स मध्ये +1 घ्यावं लागतं. आणि तुम्ही जे हे पॉलिनॉमियल लिहिलंय ना त्याच्यामध्ये कॉस होता बरं का मुलांनो. आणि थांबा जरासं खाली लिहितो. समजून घ्या मी काय करतो तुमच्या लक्षात येईल. 2 आपण कॉमन काढलं होतं आणि हे फॅक्टर्स आहेत. हा +1 होणार आहे कॉस थिटा. आणि हे जे आहेत ना 3 कोएफिशियंट आहेत. याचा अर्थ हे बघा क्वाड्रॅटिक आहे. म्हणजे मी 2 नंतर लिहिणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा आणि -1. ओके. हे अजून नुसतं y ऑफ थिटा चाललंय. आणि याचा न्यूमरेटर काय होता माहितीये का? असा होता 2 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा -1. चेक करा. आहे का न्यूमरेटर तो? मग या ब्रॅकेटला ही ब्रॅकेट कॅन्सल होईल. 1/2 आणि 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे कॉस स्क्वेअर वरती गेलं सेक्स स्क्वेअर होईल आणि मग पुढे तर डेरिव्हेटिव्ह काढायचंय. मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग आता तुमच्या लक्षात आलंय, की हा सुद्धा जेईचा प्रॉब्लेम लेंदी आहे. अवघड नाही आणि जेईई मेन्स सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात जेईई मेन्स मधले. जर आपण टेक्स्ट बुक केलं तर. मग मी तुम्हाला हिंट देतोय ड्रॉपर असू दे किंवा रेग्युलर स्टुडंट असू दे. तुमच्यासाठी व्हिजन बॅच इम्पॉर्टंट आहे. मला व्हिजन बॅच मध्ये मी तुम्हाला सांगतो, की व्हिजन बॅच मध्ये 11th चा सगळा पोर्शन क्लिअर आहे. आणि मी आता ड्रॉपर साठीची बॅच तुम्हाला सांगतोय. बघा, तुम्ही आपल्या ॲपवर तुम्हाला ड्रॉपरची सुद्धा बॅच दिसेल आणि त्या ड्रॉपरच्या बॅचमध्ये तुम्हाला 11th स्टँडर्डचा सीईटीचा सगळाच पोर्शन असणार आहे. इथं पण सीईटीचा सगळा मग सेम आहे. चला व्हिजन बॅच काही इश्यू नाहीये. मग 12thचा फक्त सीईटीचा तुम्हाला हवाय. आहे की ड्रॉपर्स बॅच तुमच्याकडे. पण थांबा. व्हिजन बॅचमध्ये आम्ही जी फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच प्रोव्हाईड करतोय. त्यात आम्ही टेक्स्टबुक मधले एकूण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय फिजिक्सचे सगळे टेक्स्टबुक मधले. केमिस्ट्रीच्या, ऑर्गॅनिकच्या भरपूर रिएक्शनची प्रॅक्टिस करून घेतोय. रिएक्शन्स बरं का. आता दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, की याच्यामध्ये आम्ही संघर्ष बॅच सुद्धा प्रोव्हाईड करतोय, की ज्यात मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सगळे बोर्डचे जे काय बोर्डसाठी लागणारा सिलेबस आय-एम-पी क्वेश्चन इथं कव्हर करतोय. आणि ही जी ड्रॉपर टू ड्रॉपर बॅच आहे ना, ती याच्यामध्ये पण आहेच की आपण त्याला क्रॅश कोर्स म्हणूया. आपण त्याला काय म्हणूया? सी म्हणूया आपण. हां आणि
या सगळ्या बॅचेस आम्ही इथं प्रोव्हाईड करतोय. आता होतंय काय, की ॲडमिशन्स मी YouTubeवर व्हिडिओ टाकतच नाहीये. ॲडमिशन्स होतायत. आता ज्यांनी व्हिजन बॅच पर्चेस करतायत ना, त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांना माझं म्हणणं काय आहे बघा, की फिजिक्स न्यूमेरिकल बॅच ही मोस्ट इम्पोर्टंट आहे. 16 टॉपिक आहेत फिजिक्सचे. त्यातले एकूण एक न्यूमेरिकल्स घेणार आहे. ते झाल्याशिवाय तुम्हाला क्रॅश कोर्स ईझी वाटणारच नाहीये. मग किती वेळा होतंय बघा, तुम्हाला सांगतो. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तर न्यूमेरिकल होतायत. संघर्ष बॅचमध्ये पण फिजिक्स न्यूमेरिकल होतात आणि क्रॅश कोर्समध्ये होतायत. 3-3 वेळा होतायत रे. जबरदस्त होतंय हे लक्षात घ्या. बरं, तुम्हाला मी सांगतो ड्रॉपर्सना काहीही विचारायचं असेल, तर या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करा. ओके. जर नंबरवर कॉल इतके येतात, की कधी उचललं जाऊ शकत नाही असं होतंय. WhatsApp मेसेज करा. आम्ही प्रयत्नच करू तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा. पण ऐका, जेईई लेव्हलच्या क्वेशनला घाबरत असाल, तर इंजिनिअरिंगला काय करणार आहे पुढे? M1, M2, M3चं काय करणार? द्या ना सोडून. हां, म्हणजे इकडे जाऊया आपण सुरुवातीला. हां. जेईई लेव्हलच्या क्वेशनला घाबरून नाही होत रे आणि तुम्हाला सांगतो स्किल डेव्हलप वगैरे सगळं ठीक आहे. पण इंजिनिअरिंगला सुद्धा पेपर आहेत. 4 वर्ष 8 सेमिस्टर द्यायचे आहेत. अभ्यास तिथं करावा लागणार आहे. ते करून स्किल डेव्हलपमेंटला वेळ द्यावा लागणार आहे. ब्रांच सिलेक्शन परफेक्ट करावं लागणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगतो मला नेक्स्ट व्हिडिओ व्हिजन बॅचवरतीच डिटेल बनवायचं मी सगळी बॅचबद्दल माहिती देईन. घेतल्यानंतर नक्की काय करायचं बऱ्याच वेळा मुलांना कळत नाहीये. कुठलं काय करू काय? तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मन लावून अभ्यास करायचा आहे एवढंच फायनल आहे. आता ड्रॉप घ्यावा कुणी, कुणी नाही घ्यावा ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. तुम्ही तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही करू शकता की नाही करू तुमचं डिसिजन आहे. ह्याचं कॉमेंट काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी माझं मत जुळलं नसेल त्याच्याशी म्हणूया आपण. बाकी बऱ्याच ठिकाणी जुळलेलं आहे, की शेवटी त्रास होतो. जेईईचे क्वेशन येतात म्हणून घाबरतायत मुलं. घाबरतायत. मॅथ्स पेपर घाबरूनच अवघड होतंय. फर्स्ट डे, फर्स्ट शिफ्ट 19 तारीख. काही येत नाही प्रॉब्लेम त्या मुलांना. देतात पेपर मोकळे होतात. नंतर तणाव वाढत जातोय. 27 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यातले बरेचसे तर गळाटून गेलेले असतात. आता काय होऊ शकत नाही आपलं. आता पेपर आपण जसं इमॅजिन केलं तसं येत नाहीत. सगळं अवघड येतात प्रश्न. पेपर देऊन जो मुलगा घरी येतो ना, त्याला काही आठवत नाही बाळांनो, कुठले प्रश्न आहेत ते. नाही आठवत. मेमरी बेसने किती आठवणार आहे? तरी तो सांगतो कॉन्फिडेंटली, "लय अवघड होता पेपर." आणखी मी महाभाग बघितलेत, की तुम्ही घेतलेल्यातलं काहीच आलं नाही. शक्यच होणार नाही. मी चांगल्या स्टुडंट्सशी बोललोय, टॉपर्स आहेत. अगदी 170 पर्यंत स्कोर झालेली मुलं आहेत. मोर दॅन सफिशियंट घेतलं जातं आणि सगळे घेतायत. मीच एकटं नाही. जे कोर्स घेत असतील, ऑफलाईन क्लास घेत असतील. तुम्ही घेतलेलं वर्षभर काहीच आलं नाही कसं होईल? अरे तुम्ही कारणं सांगताय. असं नकोय. हे लक्षात घ्या. बरं मग आता डिसिजन घ्यायचं असेल तर वेळेत घेतलं पाहिजे. ड्रॉप घ्यायचा आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करून त्यावर व्हिजन बॅच बघा. 50-60 डेमो लेक्चर्स फ्री व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते बघा आणि काही डाउट असले नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.